वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागतेय। पण आता या वाढत्या महागाईचंच कारण देत केंद्र सरकारनं खासदारांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। सदस्यांचं वेतन, भत्ते आणि पेन्शन कायदा 1954 अंतर्गत खासदारांना दिल्या जाणाऱ्या पगार आणि पेन्शनमध्ये सुधारणा करण्यात आली आहे। ही पगार वाढ पूर्वलक्षी प्रभावानं 1 एप्रिल 2023 पासून पुढे लागू होणार आहे। याचा खासदारांना चांगलाच फायदा होणार असल्याचंही बोललं जाते। या निर्णयामुळे आता खासदारांचे पगार लाखांच्या वर जाणार आहेत। सरकारचा हा निर्णय नेमका काय आहे, खासदारांच्या पगारात यामुळे किती वाढ होणार आहे आणि लोकप्रतिनिधींना त्यांच्या पदानुसार किती पगार मिळतो, याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। तर सगळ्यात आधी सरकारचा खासदारांच्या पगार आणि पेन्शन वाढीच्या संदर्भातला निर्णय नेमका काय आहे ते बघूयात। सोमवारी संसदीय कामकाज मंत्रालयाकडून एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं। त्यानुसार विद्यमान खासदारांच्या पगारात तर वाढ होईलच, त्यासोबतच माजी खासदारांच्या पेन्शनमध्येही वाढ होणार आहे। मागच्या 5 वर्षात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे। या पार्श्वभूमीवर खासदारांना त्यांचा खर्च भागवता येण्याच्या दृष्टिकोनातून ही वाढ करण्यात आली असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात येतंय। खासदारांच्या पगारात किती वाढ व्हावी हे आरबीआयच्या महागाईचा दर आणि खर्च निर्देशांकांच्या आधारावर ठरवण्यात आलंय। यासोबतच खासदारांच्या पगारात वाढ होऊन आता जवळपास 6 वर्ष झाली आहेत। त्यामुळे ही वाढ करणं गरजेचं होतं असंही सांगितलं जातंय। तसंच राजकारणात येणाऱ्या प्रामाणिक नेत्यांचा सहभाग वाढवायचा असेल तर त्यांना चांगला पगार देणं गरजेचं आहे। त्यामुळे ही पगार वाढ करण्यात आली असल्याचं म्हटलं जातंय। महत्त्वाचं म्हणजे सरकारचा हा निर्णय 2023 पासून लागू होणार असल्यामुळे मागच्या 2 वर्षासाठीचा वाढलेला पगारही खासदारांना देण्यात येणार आहे। आता सरकारनं घेतलेल्या या निर्णयानुसार खासदारांच्या पगारात नेमकी किती वाढ होणार ते बघूयात। केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयानुसार खासदारांच्या पगारात 24% वाढ होणार आहे। याआधी खासदारांच्या पगारात शेवटची वाढ 2018 मध्ये करण्यात आली होती। त्यानुसार लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांचा पगार हा महिन्याला 1 लाख रुपये करण्यात आला होता। तो आता 1,24,000 रुपये होणार आहे। पगाराच्या व्यतिरिक्त संसदेचं सत्र चालू असतं तेव्हा 2018 मध्ये झालेल्या बदलानुसार खासदारांना 2,000 रुपयांचा दैनिक भत्ता मिळायचा। आता त्या भत्त्याची रक्कमही 2,500 रुपये इतकी करण्यात आली आहे। शिवाय मतदारसंघातील खर्चासाठी दरमहा 70,000 रुपये आणि 60,000 रुपये कार्यालयीन भत्ता खासदारांना मिळणार आहे। पेन्शन बाबत बोलायचं झाल्यास याआधी संसदेच्या माजी खासदारांना महिन्याला 25,000 रुपये इतकं पेन्शन मिळायचं। आता या पेन्शनमध्ये 6,000 रुपयांची वाढ झाली आहे। आता माजी खासदारांना महिन्याला 31,000 रुपयांचं पेन्शन मिळणार आहे। संसदेतील काही माजी खासदार असं म्हणतात, ज्यांचा कार्यकाळ 5 वर्षापेक्षा जास्त असतो अशा माजी खासदारांना इतर माजी खासदारांपेक्षा 2,000 रुपये जास्त पेन्शन मिळायचं। आता या पेन्शनची रक्कमही 2,500 रुपये इतकी करण्यात आली आहे। आता पाश्चिमात्य देशांशी तुलना केली असता तिथल्या खासदारांना मिळणाऱ्या पगाराच्या तुलनेत भारतातल्या खासदारांना मिळणारा पगार हा कमीच असल्याचं बोललं जातं। उदाहरण घ्यायचं झाल्यास अमेरिकेच्या सिनेट सदस्यांना महिन्याला 11 लाख रुपये पगार मिळतो, तर जर्मनीच्या संसद सदस्यांना महिन्याला 8.5 लाख रुपये इतका पगार मिळतो। पण त्या देशांचा महागाई दर, पर्चेसिंग पॉवर या सगळ्यांचा विचार करता पाश्चिमात्य देशातील संसद सदस्यांचे पगार जास्त असतात असं सांगितलं जातं। भारतात खासदारांना त्यांच्या पगाराच्या व्यतिरिक्त इतरही बऱ्याच सुविधा मिळतात। भारतातल्या खासदारांना वर्षाला 34 विमान तिकीट मोफत मिळतात। याचा वापर कार्यालयीन कामासाठीच नाही तर खासदार त्यांच्या कौटुंबिक कामासाठीही करू शकतात। याशिवाय खासदारांना रेल्वेच्या फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करण्याची सुविधा असते, तर बाय रोड प्रवास करताना पेट्रोलचा खर्च दिला जातो। खासदारांना फोन आणि इंटरनेटच्या वापरासाठीही भत्ता मिळतो। याशिवाय त्यांना राहण्यासाठी महिन्याला घरभाडं भत्ता मिळतो। तसंच त्यांच्या वापरासाठी वीज आणि पाणीही मोफत असतं। याशिवाय एकदा 5 वर्षांसाठी खासदार झाल्यावर आयुष्यभर पेन्शनही मिळत राहते। खासदारांना या सगळ्या सुविधा मिळत असतानाही त्यांच्या पगारात वाढ झाल्यामुळे सरकारच्या या निर्णयावर आता टीका होतीये। आरोग्य सेवक किंवा सामान्य कामगारांच्या पगारात इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ कधीच होत नाही अशी टीका केली जाते। त्यामुळे खासदारांची पगार वाढ कमी करून सरकारने पारदर्शकता आणली पाहिजे। ज्या खासदाराचा संसदेत परफॉर्मन्स चांगला आहे, म्हणजे जे खासदार संसदेत मतदारसंघातील मुद्दे प्रभावीपणे मांडतात, चर्चांमध्ये सहभागी होतात, त्याच खासदारांचा पगार वाढवला पाहिजे। या उलट जे खासदार मिळणाऱ्या निधीचा गैरवापर करतात त्यांना दंड झाला पाहिजे, अशा प्रतिक्रिया सामान्य लोकांकडून येतात। देशाच्या अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, मध्यम वर्ग बेरोजगारी आणि महागाईला कंटाळला असताना सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचीही टीका केली जाते। आता जरी खासदारांना मिळणारा पगार हा 1,24,000 असला तरी एका खासदारावर सरकारला वर्षाला तब्बल 42.9 लाख इतका खर्च करावा लागतो। यामध्ये खासदारांचा पगार आणि त्यांना मिळणाऱ्या इतर सुविधांचा समावेश आहे। देशात लोकसभेचे 543 आणि राज्यसभेचे 245 असे एकूण 788 खासदार आहेत। या खासदारांवर सरकारला वर्षाला तब्बल 3,386 कोटी रुपये खर्च करावा लागतो। भारतातल्या नागरिकांचं सरासरी उत्पन्न 1.72 लाख इतकं आहे, म्हणजेच महिन्याला जवळपास 14 ते 15 हजार रुपये।
पण संसदेच्या माजी खासदारांचं फक्त पेन्शनच यापेक्षा जवळपास दुप्पट आहे. त्यामुळं ज्या जनतेकडून खासदार निवडून जातात त्या जनतेच्या आणि खासदारांच्या मिळकतीत कमालीची तफावत असल्याचं दिसून येतं. आता हे झालं संसद सदस्यांच्या बाबतीत. आता पंतप्रधानपदी असणाऱ्या व्यक्तीला महिन्याला किती पगार मिळतो? तर पंतप्रधानांना 2,80,000 रुपये इतका पगार मिळत असल्याचं सांगितलं जातं. तुम्हाला हा पगार खूप जास्त वाटत असेल, पण असं नाही. भारतातल्या काही राज्यांचे मुख्यमंत्री हे पंतप्रधानांपेक्षाही जास्त पगार घेतात. उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्राचं घेऊयात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दरमहा 3,40,000 रुपये पगार आहे. यात त्यांना आमदार म्हणून मिळणाऱ्या पगाराचा देखील समावेश असतो. देशात तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना सर्वाधिक 4,00,000 रुपये पगार मिळतो. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना 3,90,000 तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना 3,65,000 रुपये पगार आहे. महाराष्ट्रातल्या आमदारांना महिन्याला 1,82,000 रुपये पगार मिळतो. हा पगार ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे राज्य सरकारकडेच असतो. महाराष्ट्राच्या माजी आमदारांना पेन्शनही मिळते. पेन्शनची रक्कम जवळपास 50,000 रुपये इतकी आहे. या पगाराच्या व्यतिरिक्त खासदारांना ज्या सुविधा मिळतात त्या सर्व सुविधा राज्यातल्या आमदारांनाही मिळतात. मागच्या 77 वर्षात खासदारांच्या पगारात जवळपास 250% वाढ झाल्याचं सांगितलं जातं. ही वाढ इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत जास्त आहे. इतर कोणत्याही मुद्द्यावर कायम एकमेकांना विरोध करणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार खासदार पगारवाढीच्या बाबतीत मात्र एकमेकांच्या हातात हात घालून निर्णय घेतात, असंही अनेकदा बोललं जातं. एरवी सरकारच्या प्रत्येक निर्णयांवर धोरणांवर टीका करणारे विरोधक आताही खासदारांच्या पगारवाढीच्या निर्णयावर मात्र शांत असल्याचं दिसून आलं. थोडक्यात खासदार स्वतःच त्यांचा पगार ठरवतात असं अनेकदा बोललं जातं. खासदारांच्या या पगार वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.